यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर पाण्याचं संकट आलं आणि हे पाण्याचं संकट म्हणजे असं की यावर्षी ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात सोयाबीन पेरलं असेल, तूर पेरली असेल किंवा अन्य पिकं पेरली असेल, त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात पाण्यानं नुकसान झालं. त्यामुळे सोयाबीनचा घट झाला, सोयाबीनही शेतकऱ्याच्या हाती आलं नाही आणि हे सर्व असताना मग कमीत कमी तूर तरी चांगली व्हावी यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. आता ज्या शेतकऱ्यांनी बेडवर तूर पेरली त्यांची तूर समाधानकारक होती, मात्र ज्यांची लेवलमध्ये ज्या शेतकऱ्यांना पेरली त्यांची तूर जरा असमाधानकारक दिसत होती. पण हे सर्व असताना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आता नेमका किती फायदा होतो आणि नुकसान होतं याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की यावर्षी तुरीकडून खूप मोठी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र मध्यंतरी खूप थंडी पडली आणि या थंडीमुळे खूप मोठ्या प्रमाणात दवाळसारखा रोग या तूर पिकावून गेला. त्यामुळे या तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काढणी प्रक्रिया जरी मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी उत्पन्न मात्र नेमकं किती होतं आहे, काय होतं याकडे सर्व शेतकऱ्यांची नजर लागलेली आहे. पण हे सर्व झाल्यानंतर तुरीला, सोयाबीनला आणि इतर पिकाला वेळेवर भाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र नेमकं पीक निघतं त्यावेळेस भाव पाडले जातात असा आरोपसुद्धा शेतकरी करतात.